विरोधकांनी माझ्यावर टीका केली, हे सगळे सभागृहात होते आणि मी अर्थसंकल्प मांडत होतो की माझी लाडकी बहीण योजना मी आमच्या मायमौलीने महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता आणल्यात. मग त्या मागासवर्गीय महिलांमध्ये असू द्यात, आदिवासी असू द्यात, मुस्लिम असू द्यात, भटके असू द्यात, सर्वसाधारण असू द्यात, ओबीसी असू द्यात, सर्व घटकातल्या महिला फक्त ती महाराष्ट्रातली राहणारी असली पाहिजे, परराज्यातली नाही, महाराष्ट्रातली राहणारी. आता परराज्यातली बॉर्डरवरची महिला लग्न होऊन सून म्हणून आली तर मग ती आमची महाराष्ट्राची आम्ही धरणार आणि तिला पण देणार. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि अशा पद्धतीनं आम्ही या जे काही योजना आहे तिला मायमौलींचे त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या करता एवढा पैसा 46,000 कोटी रुपये वर्षाला तुमच्या हातामध्ये सगळ्यात साध्यापासून बाध्यापर्यंत जाणार. गाव पातळीवरच्या दुकानामध्ये तो पैसा जाणार, किराणा मालाच्या दुकानात तो पैसा जाणार, कपड्याच्या दुकानात जाणार. ह्याच्यातनं ग्रामीण भागाचं, शहरी भागाचं उत्पन्न देखील दुकानदारांचं वाढायला मदत होणार आहे. आज हा काही कमी पैसा नाहीये. मला आमची मुलं, आमच्या बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून साधारण माझ्या माहितीप्रमाणे 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका भगिनीने मला राखी बांधली, त्याच्यामध्ये 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे या पद्धतीनं. आणि एवढी चांगली योजना आणली तरी मायमाऊलींनो विरोधक माझ्यावर टीका करतात. काय वाईट योजना आहे? गरीब करताय ना. ज्याच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, गाडी, त्यांना नाहीये. कारण 4 चाकी वाहन म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे, परंतु जी गरीब आहे त्यांच्या करता खास ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. कारण आम्ही गरीब महिलांचं दुःख समजतो. पोटाला चिमटा काढून स्वतः उपाशी राहून कधी कधी मी काही भगिनी बघितलेले आहेत, माझ्या मायमौली बघितलेले आहेत, स्वतःच्या गरजांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि ती महिला ही कशा कुटुंबाच्या करता राबवतात हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. ती पहिल्यांदा नवऱ्याचं बघते, मुलाबाळांचं बघते, ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. ते तिचं दुर्लक्ष आम्ही पाहत आलोय लहानपणापासून आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांना सक्षम करायचंय.